षटक सूरज. 6 चेंडू आणि 28 धावा. बघा 6 चेंडू आणि 28 धावा. 4 षटकार 1 चौकारची गरज. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रसाद पहिला पहिला आलाय बघूया. धन्यवाद डीजे. पहिला चेंडूवर पहिला षटकार. 5 चेंडू आणि 22 धावा. काय सामना आहे बघा. अटीतटीचेच सामने होत आहेत आजच्या दिवसामध्ये. आई पोचवलाय मला वाटतं 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावा. बघूया काय फलंदाजी प्रसाद याच्या बॅट मधून. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती ती म्हणजे मयूर यानं. आणि आता विजयाच्या वाट्यामध्ये सहभागी होतोय प्रसाद. मयूरची कुठेतरी बॅट थंडवली गेली होती या सामन्यामध्ये. आणि मागाच्या सामन्यामध्ये जो पहिल्या चेंडूवर आउट झाला होता प्रसाद, आता आपल्या संघाला बघूया विजयी करतोय काय. चेंडू मला वाटतं बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावेसाठी. तीनला 12. 3 चेंडू 12 धावा. बघा काय अटीतटीचा सामना आहे. कुठं सामना होता कुठं आणून ठेवलाय प्रसाद यानं. 7 चेंडू मध्ये 28 पाहिजे होते. पहिल्या 3 चेंडू मध्ये 16 धावा घेतल्यात आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकारांची गरज आहे किंवा 3 चौकार. 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. कोण जिंकेल सांग भावा. परत एकदा सूरज. पुढचा चेंडू सूरज याचा बघूया. प्रसाद स्ट्राईकला. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना आहे. सूरज हाय पोचवलाय सीमा पार. खणखणीत षटकार. हॅलो धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 6 धावा. बॉल द्यायचा आहे भाऊ धुमाळ.
2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. बघूया हा सामना जिंकवतोय का प्रसाद, हिरो बनतोय का आपल्या संघासाठी, की हिरो बनतोय सूरज. 2 चेंडू 6 धावा, 4 चेंडूमध्ये 22 वसूल केलेत. आणि हा मात्र उत्कृष्ट चेंडू. आता मात्र सामन्याचं समीकरण झालं 1 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू 6 धावा. बघूया दोन्ही गोलंदाज फलंदाज हिरो बनायचा चान्स आहे. कोण हिरो बनतोय आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी सूरज. धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा कोणी हा संघ विजयी होतोय.